करके दिखलाए हैं, देश का परचम लहरा कर आगे बढ़ते आए हैं। नई उमंग है, नई तरंग है, आशा के दीप जलाए हैं, बढ़ना हर उम्मीद के पार है भारत की यही पुकार। फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार। माझी आपला सर्वांना एक आग्रहाची आणि हात जोडून विनंती आहे, आपल्या सर्वांना मोदी साहेबांना मतदान करायचं, आपल्या सर्वांना मोदी साहेबांना देशाचं पंतप्रधान बघायचं आहे। 5 वर्ष मी प्रामाणिकपणाने आणि इमानदारीने काम करण्याचा प्रयत्न केला। 5 वर्षात जर कळत न कळत माझ्याकडून काही चूक झाली असेल, आपला भाऊ, आपला मुलगा, आपला मित्र म्हणून मला माफ करा आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये मला आशीर्वाद द्या। एक बार मोदी सरकार। देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना, मी ऊर्जा मंत्री असताना प्रताप पाटील चिखलीकरांनी मंत्रालयाचे 7 मजले खालीवर करून आपल्या भागाच्या विकासाकरता अहोरात्र मेहनत केली। आणि आताही जेव्हा जेव्हा मंत्रालयात येतात, खासदार आपल्या मंत्रालयात, महाराष्ट्राच्या मंत्रालयात येऊन डेस्कवर फिरून आपल्या नांदेड लोकसभेच्या कार्यकर्त्याकरता रात्रंदिवस काम करतात। खरं तर महाराष्ट्रातला सर्वात जास्त फिरणारा खासदार म्हणून कुणाचा रेकॉर्ड होतो तो प्रतापराव पाटील चिखलीकरांचा होतो। एक बार मोदी सरकार। हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी लोक आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये आले होते। भाजपमधले जुने जाणकार, काँग्रेसमधून जे आज सामील झालेले आहेत भाजपामध्ये, ती सर्व मंडळी प्रचंड एकोप्याचं वातावरण नामांकन पत्र भरण्याकरता होतं। 2 महिन्यानंतर म्हणजे 4 जूनला सुद्धा या जल्लोषामध्ये प्रतापरावांचा निवडणुकीचा निकाल लागलेला असेल आणि दिल्लीला प्रचंड मताधिक्याने प्रतापराव निवडून जाणार आहेत। एक बार मोदी सरकार। एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी एकत्रित आहात, आता माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही, एक अभूतपूर्व विजय नांदेडमध्ये आपल्याला मिळणार आहे। सरकार।